नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 साठीचं स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि सोमवारी स्टॉकमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी विप्रोचा डेली टाइम फ्रेम मधला स्टॉक ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की विप्रोमध्ये मागच्या काही दिवसांपासून हळूहळू सेलिंग येताना आपल्याला दिसतंय. आणि इथे जर तुम्ही आज हा स्टॉक आपण सोमवारसाठी का सिलेक्ट केलाय असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर मागचे 3 दिवस आपल्याला ह्या रेंजचा सपोर्ट घेतला जात होता. ही जी रेंज आहे साधारण 298 रुपयाची किंमत असणारी रेंज आहे. तर 298 ह्या लेवलचा आपल्याला एक सपोर्ट घेतला जात होता मागचे 3 दिवस. त्यानंतर आपल्याला अचानक शुक्रवारी असं लक्षात आलं की ती रेंज ब्रेक झाली आहे आणि त्यानंतर ही जी कॅन्डल बनली ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल बनली आहे. म्हणजे जिथे ओपन झाली आहे तिथून सेलिंग स्टार्ट झाले, म्हणजे त्याच्यावर आपल्याला अशी शेपटी आलेली दिसत नाहीये. जास्त मोठी शेपटी नाहीये. जवळपास जिथे ओपन झालंय तिथून सेलिंग स्टार्ट झालंय आणि डे लोच्या आसपास येऊन क्लोज झालंय. म्हणजे काय, तर ओपन इक्वल टू हाय आणि क्लोज इक्वल टू लो अशा प्रकारची एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आपल्याला इथे बघायला मिळाली आहे. जनरली काय होतं, जनरली अशा कॅन्डल नंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना दिसतं. मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा कधीही अशी मोठी कॅन्डल बनते, तुम्ही बघा इथे अशी एक मोठी कॅन्डल बनली होती, त्यानंतर काय झालं, त्यानंतर नेक्स्ट डेला आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनली, एक इनसाइड कॅन्डल बनली. मग 1 2 3 4 दिवस ह्याच्यामध्ये राहिल्यानंतर मग आपल्याला एक सेलिंग पुन्हा कंटिन्यू झालं. इंडेक्स मध्ये जर अशी एक मोठी रेड कॅन्डल बनली असती तर नेक्स्ट डे गॅप डाऊन ओपन होऊन आणखीन खाली जाण्याची शक्यता असते. स्टॉक मध्ये पण तसं होऊ शकतं, पण स्टॉक मध्ये कदाचित असं साइडवेज मुवमेंट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. कारण ज्या पद्धतीने इंडेक्स मध्ये व्हॉल्यूम असतात त्या पद्धतीनं स्टॉक मध्ये असत नाहीत आणि त्याच्यामुळे थोडा साइडवेज होण्याची शक्यता असते. जर साइडवेज झालं नाही आणि आपल्याला हा शुक्रवारचा लो जर सोमवारी तोडला, ऑलरेडी 300च्या खाली आलेला आहे, म्हणजे आता सेलिंग झोन मध्ये आलेला आहे, त्यामुळे इथून खाली यायला लागलं, 295च्या खाली टिकलं तर पहिलं टार्गेट असणार आहे 290च्या आसपास. 290ची लेवल सुद्धा जर ब्रेक झाली तर मग त्यानंतरचं टार्गेट असणार आहे 285च्या आसपास. तर विप्रोच्या स्टॉकमध्ये आता हळूहळू आपल्याला सेलिंग येताना बघायला मिळते. आता हा आजच्या दिवसातला पहिला स्टॉक आहे, त्यामुळे ह्याचं मी वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट पण दाखवतो आणि मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की वीकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपण हा स्टॉक चेक केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालंय, तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 2 आठवड्यापूर्वी आपल्याला इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली दिसली. ही जी रेड कॅन्डल होती ही शूटिंग स्टार कॅन्डल होती. आता ह्या शूटिंग स्टार कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर त्यानंतर काय झालं बघा, एक मोठी शूटिंग स्टार कॅन्डल बनली, टॉपला बनली, जशी इथे बनली होती. एक शूटिंग स्टार कॅन्डल इथे बनली, त्यानंतर डायरेक्ट गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. तर ज्या ज्या वेळेला शूटिंग स्टार कॅन्डल बनते, ओपन जर वर झालं तर थोडंसं साइडवेज होऊ शकतं. मग मागचा आठवडा आपल्याला काय झाला, म्हणजे मागच्याच्या मागचा आठवडा आपल्याला असं बघायला मिळालं की एक इनसाइड कॅन्डल बनली आणि इनसाइड कॅन्डलचा हाय इथे होता, लो इथे होता, लो ब्रेक झाला मागच्या आठवड्यात आणि त्यानंतर आपण खाली येताना किंमत बघायला मिळाले. म्हणजे खरं बघायला गेलं तर आपल्याला हा लो ब्रेक झाल्यानंतरच आपल्याला इथे एंट्री घ्यायची होती. मात्र ठीक आहे, अजून सुद्धा आपल्याला ही एंट्री व्हॅलिड आहे. कुठपर्यंत येऊ शकतं, 289 पर्यंत येऊ शकतं आणि थोडंसं स्पीडनं खाली गेलं तर 285 पर्यंत सुद्धा आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. तर असं चित्र आपल्याला इथे विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा दिसतंय. आता बाकीचे जे स्टॉक आहेत त्या प्रत्येक स्टॉकचं मी काही विकली अनालिसिस करणार नाही. ज्या पद्धतीने इथे दिसलं त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आपण पुढचा स्टॉक घेऊया. ह्या स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड. अपोलो टायर्स लिमिटेड हा स्टॉक का सिलेक्ट केलाय, तर टॉपला आपल्याला एम पॅटर्न बनताना दिसलेला आहे. हा हाय बनला, त्यानंतर एक सेलिंग आलं, पुन्हा एक हाय बनला आणि सेलिंग येत असताना ही जी सेंटर लेवल होती ह्या सेंटर लेवलला शुक्रवारी ब्रेक केलेला आहे आणि खालच्या बाजूनं गेलेला आहे. तर त्याच्यामुळे आता काय झालंय, 520च्या खाली टिकलेलं आहे. आता
इथून जर खाली जायला लागलं, लगेच जाईल का? स्टॉकच्या बाबतीत मी मगाशी सांगितलं तसं लगेच जाईल असं नाही. कदाचित काय होईल, थोडासा एक बाउन्स सुद्धा येईल इथपर्यंत. त्यानंतर मग हळूहळू इथून खाली येऊ शकतं. पण आता आपल्याला जोपर्यंत हा स्टॉक 520 रुपयाच्या खाली आहे, तोपर्यंत आपल्याला 505 रुपयापर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. अगदी 505 ची किंमत मोडली तर 500 रुपयापर्यंत खाली येताना सुद्धा किंमत बघायला मिळू शकते. अर्थात आता एम पॅटर्न ज्यावेळेला बनतो त्यावेळेला एम पॅटर्न मध्ये आपण टार्गेट कशा पद्धतीनं काढतो, तर आपल्याला जी ब्रेकआउटची लेवल असते आणि जो आपल्याला एम पॅटर्नचा दुसरा टॉप असतो, एम पॅटर्नला डबल टॉप असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे, म्हणजे हा दुसरा टॉप आहे, थोडंसं मी हे लेवल आली आहे ते काढून टाकतोय. हा दुसरा टॉप आहे. पहिला टॉप हा होता. म्हणजे डबल टॉप मध्ये हा इथे हाय बनला, इथपर्यंत सेलिंग आलं. हा दुसरा हाय इथे बनला आणि मग सेलिंग कंटिन्यू झालं. तर दुसरा हाय इथे होता, दुसरा टॉप इथे होता. तर त्याची जी किंमत आहे ती बघायची कोणती आहे. ही कोणती आहे? 546 आहे. आणि हा लो कुठे आहे तो बघायचा. ह्याची किंमत किती आहे? 520 आहे. म्हणजे तुमच्या लक्षात काय येईल की 26 पॉईंटचा डिफरन्स आहे. म्हणजे इथून 26 पॉईंट खाली आपल्याला जाऊ शकतं. म्हणजे किती? 520 पासून 26 पॉईंट म्हणजे आपल्याला 494 पर्यंत टार्गेट येऊ शकतं. साधारणपणे 490 ची लेवल इथे आहे, त्याच्या थोडंसं वर 494 इथपर्यंत आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. म्हणजे 1:1 चं टार्गेट आपल्याला अचीव होईल. जितकं वरच्या बाजूला मिळेल सेलिंग करायला तितकं चांगलं. पण आता आपल्याला अपोलो टायर्स लिमिटेडमध्ये एम पॅटर्नचा ब्रेकआउट झालेला दिसतोय आणि हा ब्रेकआउट सस्टेन झाला तर 594 हे टार्गेट येताना आपल्याला दिसू शकतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड मध्ये सुद्धा आपल्याला एक रेंजचा ब्रेकआउट झालाय. आपण त्याला डबल टॉपचा ब्रेकआउट किंवा एम पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा म्हणू शकतो. इथे जर बघितलं तर इथे इथपर्यंत तेजी झाली होती, त्यानंतर सेलिंग आलं. परत बघितलं तर इथपर्यंत तेजी झाली, परत सेलिंग आलं आणि आता 2,759 रुपयाच्या आसपास असणारा किंवा 2,760 रुपये म्हणूया, तर हा लो आता ब्रेक झालाय. आणि ही झाली एक गोष्ट. म्हणजे आपल्याला इथे एम पॅटर्नचा ब्रेकआउट दिसतोय, जसा तो आपल्याला अपोलो टायर्स मध्ये दिसला होता तसाच इथे गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये दिसतोय. त्यासोबत शेवटच्या दोन कॅन्डलचा विचार केला तर आपल्याला काय दिसतंय, ही जी सेकंड लास्ट कॅन्डल आहे, ह्याला आपल्याला दिसतंय की एक बुलिश हॅमर बनला होता. त्याचा हाय ब्रेक करून जर वर टिकलं असतं तर एक तेजी येऊ शकली असती. मात्र नेक्स्ट डे म्हणजे बुलिश हॅमर बनल्यानंतर नेक्स्ट डे आपल्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनला. म्हणजे गुरुवारचा हाय शुक्रवारी ब्रेक झाला, गुरुवारचा लो शुक्रवारी ब्रेक झाला आणि गुरुवारच्या लोच्या आसपासच येऊन क्लोजिंग मिळालंय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शुक्रवारच्या कॅन्डलनं गुरुवारचा हाय पण ब्रेक केला आणि गुरुवारचा लो पण ब्रेक केला. म्हणजे ह्याला बिअरिश एनगल्फिंग म्हणतात. म्हणजे एक बुलिश पॅटर्न नंतर लगेच इमिजिएट स्ट्रॉंग बेअरिश पॅटर्न बनतोय. जसं इथे बनलं होतं बघा, ही एक ग्रीन कॅन्डल बनली होती, स्ट्रॉंग बुलिश होती. त्यानंतर इथे काय झालं, एक बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनला. म्हणजे हा हाय ब्रेक झाला, इथे हा लो ब्रेक झाला. त्यानंतर काय झालं, त्यानंतर सेलिंग आलंय बघा. तशीच परिस्थिती परत इथे तयार झाली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला असं चित्र दिसतंय की आता हा जर लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. स्टॉकचं नाव आहे गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड. कशा पद्धतीनं टार्गेट लावू शकता, तर हा जो लो आहे आणि हा जो हाय आहे यातलं अंतर मोजा आणि तेवढंच अंतर इथून खाली मोजून ते टार्गेट म्हणून तुम्ही सेट करू शकता. ह्या पद्धतीनं आपल्याला हा झाला तिसरा स्टॉक ज्याचं नाव आहे गोदरेज प्रॉपर्टीज. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे त्याचं नाव आहे पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड, अर्थात पीईएल. पीईएल मध्ये आपल्याला काय दिसतंय, पीएल मध्ये आपल्याला बराच वेळ साइडवेज झालेली दिसते. म्हणजे आता तुम्ही जर इथे मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 ट्रेडिंग डेज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे ह्या एरियामध्ये आपल्याला पीएल हा स्टॉक अडकलेला दिसतोय. पण हे झालं एक, म्हणजे एक रेंज मध्ये अडकलेलं आहे. इथे थोडंसं खाली गेलं होतं, पण हा अपवाद सोडल्यास ह्या रेंज मध्येच बराच वेळ 95% 96% ट्रेडिंग ह्या रेंज मध्येच मागच्या 10-11 दिवसात झालेलं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की अशा वेळेला आपल्याला हा जो लो असतो, हा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला काय होणार असतं, एक
मोठी मुवमेंट बघायला मिळणार असते. अर्थात इथे हा हाय ब्रेक झाला असता तरी सुद्धा वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली असते, कारण एक रेंज तयार झाली आहे. हा झाला पहिली गोष्ट, की रेंजचा ब्रेकआउट आता खालच्या दिशेनं येऊ शकतोय. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, ती म्हणजे आपल्याला ह्या जर दोन कॅन्डलचा आपण विचार केला तर आपल्याला इथे काय दिसतंय, ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय. जनरली हा पॅटर्न टॉपला बनतो, पहिली ग्रीन कॅन्डल बनते, दुसरी तेवढ्याच आकाराची, सेम दोन कॅन्डल सेम असतात, कलर वेगळा असतो, पहिली ग्रीन असते दुसरी रेड असते. अशा वेळेला ह्या दोघांचा मिळून जो काही लो असेल तो जर ब्रेक झाला तर आणखीन आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. पहिलं टार्गेट साधारण 1070 ते 75 च्या आसपास येईल आणि त्याच्याही खाली टिकलं तर 1050 पर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड, अर्थात PEL. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया. ह्या स्टॉकचं नाव आहे दीपक नायट्राइट लिमिटेड. दीपक नायट्राइट लिमिटेड मध्ये आपल्याला कंटिन्युअस सेलिंग होताना दिसतंय. तुम्ही जर इथे बघितलं तर इथे सेलिंग कंटिन्यू स्टेप बाय स्टेप होताना दिसते बघा, स्टेप बाय स्टेप आपल्याला सेलिंग होताना दिसतंय. आता इथे हा सपोर्ट लेवल पाशी आलेला आहे, बरोबर, 2450 च्या आसपास असणाऱ्या सपोर्ट लेवल पाशी आलेला आहे. तर इथे पण एक छोटस आपल्याला बाउन्स येऊ शकतो. आता इथे येणारा जो बाउन्स आहे याच्यावर थोडंसं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कशासाठी? जर समजा हा लो जो तुटला 2450 च्या खाली जर टिकायला लागलं तर काय होईल, आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. मात्र इथून जर बाउन्स आला तर आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की येणाऱ्या पहिल्या बाउन्सला बाय करायचं नाही. कारण तुम्ही इथे बघा, हे पहिली बाउन्स होता, इथे बाय करून चालत नाही. बाय कधी करायचं असतं, पहिला बाउन्स येऊ द्यायचा, पुन्हा एक सेलिंग येऊ द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा बाउन्स येतो दुसऱ्या बाउन्सला आपण बाय करू शकतो. इथे काय होतं, डब्ल्यू पॅटर्न तयार होतो. पहिल्यांदा सेलिंग आलं, खाली गेलो, दुसऱ्या वेळेला तेजी आली, आपण बाय नाही केलं, परत सेलिंग केलं, ह्या सेलिंग आलं, आपण सेल नाही केलं. सेल कधी करू शकतो, जर ह्या लेवल पासून खाली जायला लागला असता तर सेल केलं असतं, वर सेल नाही करायचं. कारण इथून आपल्याला खाली येऊन पुन्हा एक रिव्हर्सल घेऊन डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आता आपल्याला दीपक नायट्राइट्स मध्ये लक्षात ठेवायचं आहे, 2450 च्या खाली टिकायला लागलं, आपण नव्या लो साठी तयार होऊ शकतो आणि आणखीन खालच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. मात्र डब्ल्यू पॅटर्न बनला तर आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल. पुढचा आपला स्टॉक आहे त्याचं नाव आहे टेक महिंद्रा लिमिटेड. IT कंपनीचा स्टॉक आहे. आपल्याला लक्षात येईल इथे 1680 च्या जवळपास अनेक वेळेला सपोर्ट घेतलाय. प्रत्येक वेळेला वर जातो, 1780 पर्यंत सुद्धा वर गेला होता, म्हणजे 100 पॉईंट वर गेला होता, परत खाली आलेला आहे. मात्र आता ज्या पद्धतीनं आपल्याला इथे सर्व गोष्टी दिसत आहेत, मला काय दिसतंय, ही शेवटची कॅन्डल बघितली तर इथे शूटिंग स्टार कॅन्डल दिसते. शूटिंग स्टार कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला, म्हणजे 1680 च्या खाली टिकायला लागलं, तर मग ब्रेकआउट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो आणि अशा केसमध्ये आपल्याला आणखीन सेलिंग होताना दिसू शकतं. किती होऊ शकतं, तर आपल्याला ही लेवल तर काढलेली आहे, दुसरी लेवल आपल्याला रिसेंट टॉप बघायचा आहे आणि ह्या दोघांमध्ये जेवढं काय अंतर असेल तेवढं अंतर आपल्याला काय होऊ शकतं, खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतं. तर हे जे अंतर आहे हे मोजायचं, तेवढंच खाली अंतर आपल्याला टार्गेट म्हणून ठेवता येऊ शकतं. स्टॉकचं नाव आहे टेक महिंद्रा लिमिटेड. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता शेवटचे दोन स्टॉक राहिले, ज्याच्यामध्ये पहिला स्टॉक आहे टोरंट पॉवर लिमिटेड. टोरंट पॉवर लिमिटेड हा स्टॉक घेण्यामागचं कारण म्हणजे दोन कारण आहेत खरं म्हणजे बघायला गेलं तर. एक म्हणजे इनसाइड कॅन्डल तयार झाले, म्हणजे एक बाउन्स येतोय त्याच्यामध्ये एक इनसाइड कॅन्डल तयार झाली आहे. तर हा झाला पहिला. दुसरं काय आहे, दुसरं जर तुम्ही ह्याच एका कॅन्डलचा विचार केलात तर तुम्हाला टॉपला, म्हणजे आत्ता वर जात असताना हा जो काय टॉप बनलाय, ह्याला शूटिंग स्टार पॅटर्न तयार झालेला तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर ह्या शूटिंग स्टारचा लो ब्रेक झाला तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि साधारणपणे 1510 च्या खाली टिकल्यानंतर हा स्टॉक हळूहळू खाली येत 1500 म्हणजे 1500, 1475, 1460, 1460 हे अल्टिमेट टार्गेट आहे. इथपर्यंत हा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं टोरंट पॉवर लिमिटेड या स्टॉक विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया. त्या स्टॉकचं नाव आहे ITC. ITC हा स्टॉक आपण का सिलेक्ट केलाय, तुम्हाला आता चार्ट बघितल्या बघितल्याच लक्षात आलं असेल. काय झालंय बघा, पूर्वी हा एक हाय बनलेला होता,
93च्या आसपास. त्यानंतर आपल्याला हा एक हाय बनला. हा कुठे बनला? 483च्या आसपास. ह्या 10 रुपयामध्ये आपल्याला रेझिस्टन्स झोन तयार झालेला आहे. म्हणून काय झालं? इथे वर आल्यावर आपण खाली गेलो. इथून सुद्धा वर आल्यावर खाली किंमत जाताना बघायला मिळाली. इथे सुद्धा काय झालं? वर आलो, थांबलो थोडंसं आणि मग ब्रेकआउट देऊन वर जायचा प्रयत्न केला. पण ह्या रेझिस्टन्स झोनमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय? आपल्याला ह्या शेवटच्या 2 कॅन्डलचा विचार केला तर इथे बेअरिश एन्गल्फिंग पॅटर्न बनताना दिसतोय. म्हणजे ह्या रेड कॅन्डलनं ह्या ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलंय. पूर्ण कव्हर केलंय असं कधी म्हणतो आपण? जेव्हा ह्या पुढच्या कॅन्डलनं मागच्या कॅन्डलचा हाय सुद्धा ब्रेक केला आणि लो सुद्धा ब्रेक केला. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण पूर्ण कव्हर केलं असं म्हणतो. आणि लेटेस्ट कॅन्डल जी आहे ती रेड असेल तर हा आपल्याला काय असतो? बिअरिश एन्गल्फिंग पॅटर्न असतो. जर समजा हा लो ब्रेक झाला, म्हणजे हा शुक्रवारचा जो काही लो आहे 480च्या आसपास, हा जर ब्रेक झाला आणि खाली जायला लागलं तर आपल्याला लक्षात येईल की 475च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे, 468 रुपयाच्या आसपास दुसरं टार्गेट असणार आहे. अशा प्रकारे खालची टार्गेट्स येताना बघायला मिळू शकतात. रेझिस्टन्स झोन आहे, यू टर्न दिसतोय, बेरिश एन्गल्फिंग पॅटर्न दिसतोय, सेलिंग कंटिन्यू होणार असेल आणि हा लो शुक्रवारचा ब्रेक होणार असेल तर आणखीन खाली जायला आयटीसी या स्टॉकमध्ये थोडी जागा दिसतेय. तर हे झालं आजचं स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबवण्यापूर्वी मला तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे. आता तुम्हाला पाठ झालं असेल, जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात, आणि माझा तुम्हाला एक नियमित बघण्याचा सल्ला असा आहे की नियमित बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्या चांगल्या लक्षात राहतात. तर तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की शेअर मार्केट मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेव्हलमध्ये देतो. पहिली लेव्हल, आत्ताचा व्हिडिओ जो बघताय हा फ्री कोर्सेस मधलाच व्हिडिओ आहे. तर जर तुम्हाला नवीन असाल आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर आणि फ्री कोर्सेस कोणकोणते आहेत, 3 फ्री कोर्सेस आपण फुल लेंथचे, म्हणजे नाव फ्री आहे याचा अर्थ ते त्याच्यामध्ये काही थातूरमातूर माहिती नाहीये, अगदी इन डिटेल बनवलेले कोर्सेस आहेत. तुम्हाला जर ते 3 कोर्सेस बघायचे असतील तर तुम्ही काय करू शकता? व्हॉट्सअप मेसेज तयार करा, फ्री कोर्सेस असा, आणि तो 9405927989 ह्या नंबरवर फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवा. अनेक जण त्याच्यावर कॉल करतात, अनेक जण त्याच्यावर आणि वेगवेगळ्या प्रकारे नॉर्मल मेसेज पाठवतात. त्याला तुम्हाला रिप्लाय येणार नाही. तुम्हाला फक्त फ्री कोर्स एवढे 2 शब्द टाईप करायचे आहेत आणि ते व्हॉट्सअपला ह्या नंबरला पाठवायचे. तुम्हाला फ्री कोर्सची माहिती उपलब्ध होईल. दुसरी आपली लेवल आहे, ही सुद्धा सध्या फ्री आहे, ती म्हणजे प्रीमियम ग्रुप. आता ह्या प्रीमियम ग्रुपमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला थोडंसं कमिटमेंट आहे. फ्री कोर्ससाठी काही कमिटमेंट नाही, सगळ्यांना सगळ्या गोष्टी फ्रीली अवेलेबल आहेत. प्रीमियम ग्रुपवर येणार असाल तर कमिटमेंट अशी आहे की तुम्हाला अपस्टॉक्स, एंजल वन किंवा सॅमको या 3 ब्रोकरपैकी कोणत्या तरी एका ब्रोकरच्या रेफरल लिंकद्वारे, जी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ह्या रेफरल लिंकद्वारे जे अकाउंट ओपन करतील त्यांना प्रीमियम ग्रुपची सध्या लाईफ टाईम फ्री मेंबरशिप आहे. पुढच्या महिन्यापासून, फेब्रुवारीपासून कदाचित इयरली मेंबरशिप असेल आणि त्याला चार्जेस असतील. सध्या फ्रीमध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करण्याची संधी आहे. तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द टाईप करा आणि व्हॉट्सअप मेसेज तयार करून तो ह्या नंबरवर पाठवा. नंबर सेम आहे, बरोबर? व्हॉट्सअप मेसेजमध्ये फक्त शब्द बदलायचे आहेत. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती मिळेल. ही झाली दुसरी स्टेप. ह्या दोन्ही स्टेप फ्री आहेत. मी तुमच्याकडनं कोणतीही फी चार्ज करत नाही. त्यानंतर तिसरी जी स्टेप आहे ही आहे पेड कोर्सची, आणि त्याची आता नवीन बॅच म्हणजे जानेवारी 2025 ही बॅच सुरू झालेली आहे. ह्याच्यामध्ये सुरू झाली आहे म्हणजे त्याचे ॲडमिशन चालू झालेले आहेत. तुम्हाला त्यामध्ये 2 कोर्सेस आहेत, मनी मशीन कोर्स आहे, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे. या दोन्ही कोर्सला एकत्र करून आपण त्याला कॉम्बो कोर्स असं नाव दिलेलं आहे. आता जे जे जुने सदस्य आहेत, म्हणजे ह्यापूर्वी कधी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 1 वर्षापूर्वी, 6 महिन्या, जेव्हा कधी तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल, अशा सर्व जुन्या सदस्यांना ह्या कोर्समध्ये ॲक्सेस मिळणार आहे. त्यांना कोणतीही वेगळी फी भरायला लागणार नाहीये. आणि ह्याचा ॲक्सेस देण्याचं कारण
आपल्या सर्व कोर्सेसना लाईफ टाईम ॲक्सेस असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या बॅचपासून अनेक नवीन संकल्पना कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सिलेबसमध्ये काही गोष्टी वाढवलेल्या आहेत. तर ते जुन्या सदस्यांना सुद्धा त्याचा फायदा घेता येईल. जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल, तर 5 जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तुम्हाला जर तुम्ही प्रवेश घेतलात, तर तुम्हाला मागच्या वर्षीची जी फी आहे 7,499 ह्याच फीमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल. मात्र त्यानंतर जर तुम्ही प्रवेश घेणार असाल 6 तारखेनंतर, तर तुम्ही 15 तारीखपर्यंत तुम्हाला प्रवेश घेता येईल आणि फी असणार आहे 9,999. तुम्हाला जर समजा ह्या कोर्सविषयी अधिक माहिती समजून घ्यायची असेल, तर पेड कोर्स असा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवू शकता. तर हे झाले आपले 3 लेव्हल फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेस. तर अशा प्रकारे आपल्या प्लॅटफॉर्मवर 3 लेव्हल आहेत. आता आपण या व्हिडिओच्या शेवटाकडे जाऊया. तुम्ही माझ्या मते आत्तापर्यंत या व्हिडिओला लाईक आणि चांगल्या कमेंट नक्कीच केलेल्या असतील. आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे. धन्यवाद.